नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बघा, डिजिटल समचा जो आपण टॉपिक चालू केलेला होता त्यामध्ये आपला जो दुसरा पार्ट आहे तो पूर्ण व्यवस्थित होऊ शकला नाही, कारण थोड्या टेक्निकल अडचणी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आल्या होता. त्यामुळे मी तीनच एक्झाम्पल त्यावेळेस त्याचे घेऊ शकलो. आज आपण जो टॉपिक आहे तो पूर्ण क्लिअर करून टाकू. पार्ट तिसरा याला म्हणूया. ठीक आहे. आता बघा, आधी जे लेक्चर झालं होतं त्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी खाली कमेंट टाकली होती की सर तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल समजावून सांगा. तर मी पहिल्या नंबरचं एक्झाम्पल ते घेतलं आहे, परत तुम्हाला समजून सांगत आहे. त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल जे आहे ते परत आपण जे राहिलेले एक्झाम्पल आहेत ते क्लिअर करूया. ठीक आहे. आता डिजिटल समजण्याच्या अगोदर ज्यांनी पहिल्यांदा हे लेक्चर पाहिलं असेल तर त्यांनी पहिले पार्ट 1 बघून घ्या. नंतर तुम्ही पार्ट 3 जरी डायरेक्ट दुसरा पाहिला, तिसरा जरी पार्ट पाहिला तरी चालेल. तर डिजिटल सममध्ये काय की पूर्ण अंकांची बेरीज करणे आणि ते एक अंकी संख्येमध्ये कन्वर्ट करणे. अंकांची बेरीज करताना जर बेरीज 9 झाली 2 अंकांची किंवा सिंगल 9 होत असेल तर त्याला कट करणे. आणखी काय सांगितलं होतं की कोणत्याही संख्येला जर 2ने भागायचं असेल तर त्या संख्येला 5ने गुणा आणि 5ने भागा. सेम कोणत्याही संख्येला जर 5ने भागायचं असेल तर त्याला 2ने गुणा आणि 2ने भागा. कोणत्याही संख्येला जर 7ने भागायचं असेल तर त्याला 4ने गुणा आणि 4ने भागा. कोणत्याही संख्येला जर 4ने भागायचं असेल तर त्याला 7ने गुणा आणि 7ने भागा. सेम होतं की कोणत्याही संख्येला जर 8ने भागायचं असेल तर त्याला 8ने गुणा आणि 8ने भागा. 3, 6 आणि 9च्या बाबतीत काही नाही आहे, ते आपण सोडून देऊ. ठीक आहे. कारण काय करतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. 5ने गुणतो म्हणजे या 5ने याला गुणल्यानंतर इथं जी संख्या असेल ते आपल्याला 5 भेटेल. आणि 2 गुणेला 5 10 होतात. 10 म्हणजेच किती? 1. खाली 1 उरतो म्हणजे छेदामध्ये 1 उरतो म्हणजे 1 लिहिण्याची गरज येत नाही, म्हणजे तिथं आपला भागाकार क्लिअर होतो. सेम 5 गुणेला 2 10. 10 म्हणजे छेदामध्ये 1 आला म्हणजे छेदामध्ये 1 लिहिण्याची गरज नसते, म्हणजे वरचंच आपल्याला लिहावं लागेल. इथं 7 चौक 28. 28 म्हणजेच किती? 10. 10 म्हणजेच किती? 1. परत अशाच पद्धतीनुसार इथं 4 7 28 परत 10. 10 म्हणजेच 1. 8 8 64. 64 म्हणजेच 6 आणि 4 10. 10 म्हणजेच 1. म्हणजे खाली 1 करण्यासाठी आपण काय करतोय ते ट्रिक्स आपण केलेली आहे भागाकारामध्ये फक्त. ठीक आहे. आता इथं आपल्याला काढायचं आहे x वर्ग. तर x वर्गाची किंमत आपल्याला यामध्ये काढायची आहे. तर पहिली आपली जी पद्धत आहे डिजिटल समची त्या पद्धतीनुसार क्लिअर करूया. 9810. तर यामध्ये अंकांची बेरीज केली, डिजिटल सम जर काढली तर हा 9 कटला, 8 आणि 1 9 होतात. ठीक आहे. वजा 8 आणि 1 9 होतात कटला, 7 5 12. 12 म्हणजेच किती रे? 3. वजा 3 अधिक हा 9 यामधला कटला, 8 आणि 2 10. 10 म्हणजेच 1. 1 गुणेला 3 किती झाले? 3. बरोबर x वर्ग अधिक 4 आणि 2 6 आणि 1 7 अधिक आता गुणाकार आहे, हा गुणाकार करू. 5 आणि 4 9 कटला, 7 आणि 1 8. 8 8 64. 64 म्हणजेच किती? 1. ठीक आहे. आता मला x वर्गची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. तर बघा, हा वजा 3 प्लस 3 झाला 0. हा 9 जसा तसा राहिला. 7 आणि 1 होतात 8. 8 इकडे जर आणला तर वजा होईल, म्हणजे 9 वजा 8 बरोबर आपल्याला x वर्ग किंमत भेटेल. म्हणजे 9 वजा 8 म्हणजे उत्तर किती? 1. म्हणजे x वर्गची किंमत किती भेटली आपल्याला? 1 भेटली. ठीक आहे. x वर्गची किंमत 1 भेटली. आता बघा, डिजिटल सम काढताना ऑप्शनचे पण डिजिटल सम काढावे लागतील. 3 अधिक 5 किती होतात? 8. बरोबर आहे. 3 अधिक 8 किती झाले? 11. 11 म्हणजेच किती? 2. 3 अधिक 3 6 आणि 4 अधिक 3 3 अधिक 4 किती झाले? 7. आता ऑप्शन आपलं डिजिटल समचं किती येत आहे? 1 आहे. पण ते कशाचं आहे? x वर्गचं आहे. मग आता जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये जो आपला डिजिटल सम आला त्याचे सुद्धा वर्ग आपल्याला करावे लागतील, कारण इथं आपल्याला फक्त xची जर किंमत काढायची असती तर यापैकी आपण शोधलं असतं. पण इथं x वर्ग आहे म्हणून या डिजिटल समचे सुद्धा वर्ग काढायचे. तर 8चा वर्ग केला 64. 64चा डिजिटल सम किती येईल? 6 आणि 4 10 म्हणजेच 1. म्हणजे हेच उत्तर त्याचं आहे. 2चा जर वर्ग केला तर 4. 4 डिजिटल सम 1 येतो का? नाही येत, म्हणजे हे उत्तर त्याचं नाही आहे. याच्यामध्ये 6ला 6चा वर्ग किती केला तर 36 म्हणजेच 9 येतो, म्हणजे 1 उत्तर त्याचं नाही आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही. 7चा जर वर्ग केला तर 49. 49 म्हणजे 9 4 13. 13 म्हणजेच किती? 4. पण आपल्याला किती पाहिजे? 1. म्हणजे हे पण त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे त्याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे क्लिअर करायचं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील ना तर खरंच या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला. बघतोय मी व्हिडिओ टाकत आहे पण 40-50 व्ह्यूज तुमचे येत आहेत, त्यामधले कमीत कमी 1 ते 2च विद्यार्थी पूर्ण लेक्चर पाहत आहेत.
म्हणजे याचा अर्थ फक्त नावाला तुम्ही त्यावरती क्लिक करता. जर तुम्हाला यामुळे जर फायदा होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की तुमचे लेक्चर बकवास आहेत, काही पाहून फायदा नाही, तर मी जे आहेत यूट्यूबला व्हिडिओ टाकणं बंद करून टाकतो. ठीक आहे, कारण मी पण काही मेहनत करत आहे, त्या मेहनतचं कुठंतरी काही ना काही थोडंसं फळ भेटलं पाहिजे अशी प्रत्येकाला आशा असते. आणि तुम्ही जर फक्त पाहून जर त्याला शेअर पण करत नसाल किंवा काही खाली कमेंट पण टाकत नसाल तर त्यामुळे आपल्याला काही फायदा होणार नाही. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की एखादा व्यक्ती जर मेहनत करतो आणि त्यामधून जर तुम्हाला जर फायदा होत असेल आणि त्या फायद्यामधून जर तुम्ही जर थोडीशी गोष्ट त्यामध्ये जर एखादी चांगली कमेंट टाकली किंवा काहीतरी लाईक केलं किंवा माझे जे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर शेअर केलं तर काही तुमचं बिघडणार नाही, त्यासाठी काही पैसे लागणार नाही आहे. बघा 43%चे 800, यामध्ये एक्सची किंमत काढायची आपल्याला. तर एक्स बरोबर किती? ऑप्शन आहेत. ए आहे 1685, बी आहे 1670, सी आहे 2447 आणि डी जे आहे ते आहे 2473. ठीक आहे, हा प्रश्न आहे. बघूया. बघा 32 गुणिले 48 वजा 88 अधिक 37चा वर्ग बरोबर एक्स अधिक 43%चे 800. तर एक्स बरोबर किती? तर 32 बघा 3 आणि 2 होतात 5 गुणेला 8 आणि 4 12, 12 म्हणजेच किती 3 वजा 8 आणि 8 16, 16 म्हणजेच किती 7 अधिक 3 अधिक 7 10, 10 म्हणजेच 1, 1चा वर्ग किती 1 बरोबर एक्स अधिक 43% म्हणजे किती असतात तर 43. कारण 43% म्हणजेच आपण त्याला सरळ रूपामध्ये जर लिहिलं तर भाग्याला 100 असतात. भाग्याला 100 म्हटलं तर 43 म्हणजे 4 आणि 3 7 आणि याची बेरीज केली तर एक खाली एक आहे म्हणजे लिहिण्याची गरज नाही. म्हणजे फक्त या दोन अंकांची बेरीज म्हणजे डिजिटल सम काढा. 4 आणि 3 किती झाले 7 गुणेला किती आहेत ते चे आहे, चे म्हणजे गुणाकारात चिन्ह आणि 800 म्हणजे किती रे अंकांची बेरीज केली तर 8. हे सॉल्व करायचं आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे. 5 त्रिक 15 झाले, 15 म्हणजेच किती 6 वजा 7 अधिक 1. ठीक आहे बरोबर एक्स अधिक 7 8 56, 56 म्हणजेच किती रे 6 आणि 5 11, 11 म्हणजेच किती 2. ठीक आहे, आता इथं तुमचं लक्षात येते 6 आणि 1 7, 7 आणि 7 काय झाला 0 झाला बरोबर आहे. 6 आणि 1 7 झालं आणि 7मधून 7 गेले म्हणजे हे डायरेक्ट इथं कटू राहिलो. तर एक्स अधिक 2 म्हणजे एक्सची किंमत तुमची काय येऊ राहिली -2 येऊ राहिली. तर एक्सची किंमत -2 येऊ राहिली तर मायनस उत्तर ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे. तर मग काय करतो आपण एक्सची जी किंमत आहे हे 9मधून मायनस करून करतो. तर 9मधून जर 2 गेले तर किती राहतात तर 7 राहतात. म्हणजे एक्सची जी डिजिटल सम आहे ती आपल्याला 7 भेटेल. तर बघा कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 7 भेटत आहे. इथं 8 अधिक 1 9 कटला, 6 आणि 5 11, 11 म्हणजे 2 म्हणजे हे उत्तर नाही आहे. इथं 1 अधिक 6 7, 7 आणि 7 14, 14 म्हणजेच 5 म्हणजे 5 पण डिजिटल सम नाही पाहिजे आपल्याला 7 पाहिजे. इथं बघा 7 आणि 2 9, 4 आणि 4 8 बरोबर आहे. 7 आणि 2 9 कटला आणि 4 आणि 4 8 आपल्याला किती पाहिजे 7. इथं बघा 7 आणि 2 9 आणि 4 आणि 3 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं परफेक्ट उत्तर त्याचं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपण हे उदाहरणं सॉल्व करू शकतो. उदाहरण समजत असेल तर खरंच लाईक करा, नसेल समजत तर काही डिसलाईक केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे 23चा वर्ग अधिक 48चा वर्ग वजा 56चा वर्ग बरोबर एक्स वजा 13 गुणिले 21. तर एक्स बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन आहे ए -34, बी आहे -30, सी आहे -28 आणि डी आहे -25. ठीक आहे, तर बघा प्रश्न खूप सोपी आहे. तुम्ही सॉल्व करता करता मी सांगता सांगता तुम्हीसुद्धा सॉल्व करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला येतो का
23 आहे, म्हणजे अंकांची बेरीज जर केली तर 3 2 5, 5चा जर वर्ग केला तर 5 5 25, 25 म्हणजेच किती झाले 7, अधिक 4 आणि 8 12, 12 म्हणजेच 3, 3चा वर्ग केला तर 9, वजा 5 आणि 6 11, 11 म्हणजेच 2, 2 म्हणजेच किती 2चा वर्ग बरोबर 4, बरोबर x वजा इथं काय गुणाकारात आहे 3 आणि 1 किती झाले 4 आणि 2 आणि 1 किती झाले 3, म्हणजे 4 गुणिले 3 12, 12 म्हणजेच किती 3. ठीक आहे. आता बघा वजा 3 इकडे शिफ्ट करू. ठीक आहे. तर 7 अधिक 9 किती झाले रे 16, 16मधून 4 गेले किती राहिले 12, तर हे 12 अधिक 3 होतील बरोबर x होईल. मग 12 आणि 3 15, 15 म्हणजेच x, म्हणजेच x बरोबर 1 अधिक 5 किती उत्तर येईल 6. मग 6 ऑप्शनमध्ये आहे का? काहीतरी माझं चुकलं यामध्ये मी लिहिताना. 6 ऑप्शनामध्ये आहे का? बरोबर आहे. 6 ऑप्शनमध्ये आहे का बघूया. तर बघा याचे जे किमती आहेत उत्तरामध्ये ते सर्व मायनसमध्ये आहेत. मग 6 तर याचं उत्तर येणार नाही. मग 6 नाही तर याला मायनस करायचं आहे, तर 9मधून 6 मायनस केल्यानंतर जे उत्तर येते ते आपलं डिजिटल सम किती येईल -3. म्हणजे ज्या उत्तराचं उत्तर -3 आहे. बघा इथं जर प्लस असते तर आपण डिजिटल सम ज्याची 6 येऊ राहिली ते बघितलं असतं, पण इथं उत्तरं सर्व मायनस आहेत तर आपल्याला डिजिटल समसुद्धा मायनस पाहिजे. म्हणून मी ही जी संख्या आली ती 9मधून मायनस केली, तर 9 वजा 6 म्हणजे उत्तर किती आलं -3. -9 वजा 6 म्हणजे -3 आपलं याचं उत्तर असेल. तर 4 आणि 3 7 होतात म्हणजे ही डिजिटल सम आहे, येणार नाही. 3 अधिक 0 3 होतात म्हणजे हे पण येणार नाही. 2 अधिक 10 म्हणजेच 1 होतात म्हणजे हे पण येणार नाही. 2 आणि 5 7 होतात, बरोबर आहे 7 होतात. मग हे 7 उत्तर येते का? नाही येणार. काहीतरी चुकलं का माझं? इथंच उत्तर आलं ना आपलं, सॉरी इथंच उत्तर आलं, मी इथं गडबड केली. कारण आपली जी रूट आहे हे 3 आहे म्हणजे हे बी आपलं उत्तर आलं, हे आपलं उत्तर असणार नाही आहे. ठीक आहे. कारण जे आपलं रूट आलं मायनसमधलं ते -3 आहे म्हणजे याचं उत्तर 3 येऊ राहिलं, म्हणून हे काय कारण 3 अधिक 0 3 हा मायनस पुढचा आहेच म्हणजे -3 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार हे उत्तरं तुम्हाला काढता येतात. यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला वेळ लागेल, पण जर तुम्ही डिजिटल समनुसार जर केले तर त्यामध्ये तुमचं जे ॲन्सर आहे ते परफेक्ट येईल. ठीक आहे. हे काय करतो बघा, हे एक्झॅक्ट ॲन्सर तुमचं सांगता येत नाही, पण यामध्ये जर इथं बघा एक लक्षात घ्या, डिजिटल समचा वापर तुम्ही करत आहात, इथं -3 आले, इथंसुद्धा -3 आले, तर तिथं तुम्हाला डिजिटल समचा वापर करता येणार नाही. जर दोन्ही उत्तरामध्ये 2 याचे सेम डिजिट जर आले, सेम डिजिटल सम आले आणि तुमचं उत्तराचं सुद्धा सेम डिजिट आहे, तर याचं पण -3 आहे, याचं पण -3 आहे, तर इथं आपल्याला एक्झॅक्ट त्याचं सांगता येत नाही. पण डिजिटल सम तुमचे प्रत्येक ऑप्शनचे जर वेगवेगळे असतील तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिजिटल समचं जे उत्तर आहे ते एकदम परफेक्ट सांगता येईल की याचं उत्तर हे आहे. ठीक आहे. लक्षात आलं काय सांगू राहिलं मी? समजा ऑप्शन आहे तुमचं 4, दुसरं ऑप्शन आहे 7, तिसरं ऑप्शन आहे 8, चौथं ऑप्शन आहे 9 आणि तुमचं जे उत्तर आलं डिजिटल सममध्ये ते तुमचं 7 आलेलं आहे आणि इथं समजा 7 आहेत. ठीक आहे. आता बघा तुमचं जे उत्तरामध्ये डिजिटल सम किती आलं 7 आलं, म्हणजे हे पण उत्तर असू शकते आणि तुमचं हे पण उत्तर असू शकते, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही डिजिटल समचा वापर करू शकता का? नाही करू शकत. पण हेच जर तुमचं इथं 3 असतं तर तुम्ही डायरेक्ट सांगता की हे जे बी आहे हे तुमचं राईट आन्सर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जनरली ऑप्शनमध्ये तुमचं डिजिटल सम जे आहे ते सेम नसते. ठीक आहे. पण तुम्ही डिजिटल समचा वापर करून भारी भारी मोठाले गणितं जे आहेत एकदम इझिली पद्धतीनुसार सॉल्व करू शकता. त्यामुळे हा जो टॉपिक शिकणं आहे हा समजणं आणि शिकणं गरजेचं आहे. कारण मराठी यूट्यूब चॅनलमधलं कुठलंही लेक्चर तुम्ही बघा ज्यामध्ये फ्रीमध्ये कोणीही डिजिटल सम हा टॉपिक शिकवलेला नाही आहे आणि युनिट डिजिट मेथड जी मी आधी घेतली ते सुद्धा कोणी शिकवलेले नाही आहे, तरीसुद्धा आपल्या या लेक्चरला कोणीही पाहत नाही, हे दुर्दश आहे. ठीक आहे. पुढचं लेक्चर बघूया आपण. चौथा प्रश्नच बघूया की एका गावची लोकसंख्या 3 वर्ष, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 3% घटते. 3% घटते. जर वर्तमान लोकसंख्या 28,227 आहे, जर वर्तमान म्हणजे सध्याची वर्तमान लोकसंख्या
28,227 आहे, 27 आहे. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होती? त्या गावची लोकसंख्या किती होईल? लोकसंख्या किती होती आहे ना, पूर्वी आहे, सॉरी. तर 2 वर्षापूर्वी आहे. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन आपल्याला लागतीलच, कारण बिना ऑप्शनशिवाय आपण हे सोडू शकत नाही. 31,868 पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे 30,000. तिसरं ऑप्शन आहे 32,472 आणि चौथा ऑप्शन आहे 30,560. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे शेकडेवारीमध्ये. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 3% घटते. जर वर्तमान लोकसंख्या 28,227 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती, असं विचारलेलं आहे. यामध्ये आपण 2 प्रकारचे प्रश्न पाहत होतो. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 3% वाढते, एवढी लोकसंख्या आजची आहे तर 2 वर्षानंतर आहे की नाही, किंवा इथं घटते तर 2 वर्षानंतर. इथं पूर्वी आणि नंतरचा फरक आहे. जर पूर्वीची पाहायचं असेल तर वर्तमान लोकसंख्या किती आहे, 28,227 गुणेला, आता लोकसंख्या वाढू राहिली घटू राहिली, मग किती टक्क्यानं, 3%. मग टक्केवारी आहे म्हणजे 100 आहे, तर 100 - 3, 100मधून 3 गेले किती राहिले, 97. 97 भागेला 100 असं आपल्याला लिहायला लागेल. ठीक आहे, 97 भागेला 100 याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथं माझं काहीतरी चुकलं. पूर्वी जे आहे, पूर्वी आहे तर 100 वरती 97 खाले आहे ना, 100 वरती 97 खाले, आणि हे 2 वर्षाचं आहे म्हणून याचा वर्ग आपल्याला हे 2 वेळेस लिहावं लागेल. ठीक आहे. तर यामध्ये आपल्या लक्षात येते, नंतरचं जर असतं ना तर 97 वरती आले असते, 100 खाले असते, पण आपल्याला पूर्वीचं काढायचं आहे म्हणून 100 वरती 97 खाले. तर यामध्ये डिजिटल सम आपण वापर करूया. ठीक आहे. तर इथं बघा, यामध्ये 7 आणि 2 9 कटला, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 म्हणजेच किती रे 3 गुणेला हा 1चा वर्ग 1 खाले 9 आणि 7 किती होतात 16, 16 म्हणजे 7, 7चा वर्ग 49, 49 म्हणजेच किती रे 9 आणि 4 13, 13 म्हणजेच किती 4, बरोबर आहे. आता बघा, खाले जर 4ने भागायचं असेल तर आपण त्या संख्येला वरती 7ने गुणतो आणि 7ने भागतो. हे आपण ऑलरेडी शिकलो आहे. मग 3 गुणेला 1 3 आणि 3 गुणेला 7 21, 21 म्हणजेच किती परत 3 आणि 4 7 28 म्हणजेच 1, म्हणजे याची डिजिटल सम किती येईल 3 येईल. म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला डायरेक्ट दिसते की 30,000 आहे, म्हणजे याची डिजिटल सम 3 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. याच्या पुढे सॉल्व करण्याची गरजच नाही आहे, पुढचं पाहण्याची गरजच नाही आहे. 8 आणि 1 9 कटला, 6 आणि 3 9 कटला, याची डिजिटल सम किती आली 8 आली, बरोबर आहे. 7 आणि 2 9 कटला, 4 आणि 3 7, बरोबर आहे. 7 आणि 2 9 म्हणजे याची डिजिटल सम 9 आली, हे पण नाही चालणार. 6 आणि 3 9 झाला आणि 5 आला, म्हणजे याची डिजिटल सम 5 आली, हे पण नाही आलं. म्हणजे डिजिटल सम 3 असणारे एकच ऑप्शन आहे बी. डायरेक्ट 30,000 आहे, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. म्हणजे सरळ बेरीज आपल्या लक्षात आले की ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. हे 100 लक्षात आले ना तुमच्या. इथं काय केलं मी, हे 7 अधिक 2 9 कटले, 8 अधिक 2 10, 10 आणि 2 12, 12 म्हणजेच 3 लिहिले, गुणेला 100 म्हणजेच डिजिटल सम केली तर किती येते 1 आहे ना. 9 आणि 7 16, 16 म्हणजेच किती रे 7, आणि 7चा वर्ग केला, 7चा वर्ग किती आला 49, म्हणजेच 1/9 आणि 4 13 झाले, बरोबर आहे. म्हणजे 1/1 अधिक 3 किती आला 4, म्हणजे याची डिजिटल सम वर्ग केल्यानंतर किती आली 1/4 आली. मग जेव्हा पण कोणत्याही संख्येला आपल्याला 4ने भागायचं असेल तर काय करतो आपण, अंशाला 7ने गुणतो आणि छेदाला 7ने गुणतो. अंशाला 7ने गुणतो आणि छेदाने 7ला गुणतो, कारण त्याचा जो आहे खाली आपल्याला भागाकार जो आहे, गुणाकार जो आहे
तो 28 येतो. 4 गुणिले 7 28, म्हणजेच त्याचं जे डिजिटल सम किती आहे 1 येतो. म्हणजे हे जे आहे याची काही गरज राहत नाही आपल्याला, बरोबर आहे. म्हणून मी 3 गुणिले 1 3, 3 7 21 म्हणजेच 3 आणि 4 7 28 म्हणजेच 1, म्हणजे 301 म्हणजे डिजिटल सम तुमची किती आलेली आहे 3 आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा 5 नंबरचा प्रश्न दिला आहे. एकोणतीस गुणेला 8/31 गुणेला 589 अधिक 1885 भागेला 29 बरोबर उत्तर किती. माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व करत चला. आता भरपूर तुमची प्रॅक्टिस झालेली आहे. ऑप्शन आहेत 44 79, पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे 44 75, तिसरं ऑप्शन आहे 44 73 आणि चौथं ऑप्शन आहे तुमचं 44 71. तर बघूया येतं का तुम्हाला. सरळ सरळ इथं 9 कटू राहिला आपला, इथं किती राहिले 2 गुणेला 8, खाले 3 अधिक 1 की झाले 4. आता खाली 4 आहेत म्हणजे वरच्याला 7ने गुणावं लागेल आणि 7ने भागावं लागेल. गुणेला हा 9 तुमचा कटला, 8 5 13 झाले, 13 म्हणजेच किती 4 अधिक इथं भागाकार करा. 8 आणि 1 9 कटला, 8 5 13, 13 म्हणजे 4 भागेला 2 आहेत म्हणजे याला अपॉनमध्ये मी 2 लिहितो. भागेला 2 कारण हा 9 कटला म्हणजे भागेला 2 आहे. मग 2 जर असतील तर 5ने गुणावं लागेल, 5ने भागावं लागेल. करूया. आता बघा 4 7 28 होतात म्हणजे याचा विषय खतम. 2 पंचे 10 म्हणजे 1 होतात म्हणून आपण ते करतो. आता फक्त गुणाकार करायचा आहे. 2 गुणेला 8 16 झाले, 16 म्हणजेच किती 7, 7 गुणेला 7 49 झाले, 49 म्हणजेच किती रे 9 4 13, 13 म्हणजेच किती 4, 4 गुणेला 4 16 झाले आणि 16 म्हणजेच किती 7 अधिक इथं 4 पंचे 20, 20 म्हणजेच किती 2 म्हणजे 7 अधिक 2 उत्तर किती येते 9. म्हणजे ज्या ऑप्शनचं उत्तर तुमचं 9 असेल ते तुमचं उत्तर असेल. इथं बघा हा 9 कटला, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 म्हणजेच उत्तर आलं 6 म्हणजे हे तुमचं उत्तर नाही आहे. इथं बघा 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 म्हणजेच 2 उत्तर आहे म्हणजे हे पण तुमचं उत्तर नाही आहे. 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, 18 म्हणजेच 9 म्हणजे हे तुमचं उत्तर यामध्ये भेटेल. आणि 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16 म्हणजे 7 म्हणजे सी नंबरचं जे उत्तर आहे हे तुमचं असणार आहे. कारण त्याचं डिजिटल रूट जे आहे ते किती आहे 9 आलेलं आहे. याचं पण आपलं डिजिटल रूट जे आहे ते 9 आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा 29ने याला भागायचं म्हटलं तर 29चा पाळापाठ पाहिजे. इथं कॅल्क्युलेशन 31ने तुमचा याला कुठल्याही याला भाग द्यायचा म्हटला तर 31ने भाग देण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला भरपूर वेळ लागेल. पण तुम्ही असे प्रश्न, आता हे प्रश्न सोपी आहेत ॲक्च्युअलमध्ये पाहायला करायला, पण याला वेळ जातो कारण याचं कॅल्क्युलेशन मोठं आहे. तर असे प्रश्न तुम्ही इझिली डिजिटल समच्या माध्यमातून सॉल्व करू शकता, हे लक्षात ठेवा. 6वा प्रश्न बघणार आहोत आपण. अकरा 22 अधिक 12 79, 11 22 अधिक 12 79 कंस पूर्ण चे 8/7 चे 8/7 बरोबर आहे. गुणेला 38 बरोबर x अधिक 282. तर x बरोबर किती हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ऑप्शन आहे बघा. पहिला ऑप्शन आहे 2400, दुसरा ऑप्शन आहे 2550, तिसरा ऑप्शन आहे 2500, चौथा ऑप्शन आहे 2000. सॉल्व करायचा आहे.
प्रश्न इझी आहे, सॉल्व करायचा आहे. एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. आपण ते सॉल्व करणार आहोत डिजिटल समच्या माध्यमातून. ठीक आहे. आता बघा इथं 1122 अधिक 1279 आहे. यामध्ये बेरीज 9 झाली, कटला. ठीक आहे. हा जो 9 आहे 9 कटला, 7 आणि 2 9 कटला म्हणजे राहिला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 अधिक 1 किती झाले 7. चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं किती आहे 807 आहेत. हा गुणाकार पहिले करणं गरजेचं आहे. मग 7 आहेत तर याला 4ने गुणावं लागेल, 4ने भागावं लागेल. गुणेला हे झाले 38 बरोबर x अधिक 2 अधिक 8 10, 10 म्हणजेच 1, 1 अधिक 2 म्हणजेच किती 3 बरोबर आहे. आणि 3 अधिक 8 म्हणजेच किती 11, 11 म्हणजेच किती 2, गुणेला हे 2 झाले. आता 728 होतात म्हणजे याचा विषय खतम झाला. आता इथला आपण सॉल्व करू. 7 8 56, 56 म्हणजेच 11, 11 म्हणजेच 2, 2 गुणेला 4 8, 8 गुणेला 2 16, 16 म्हणजेच किती 7 बरोबर x अधिक 3. मला xची किंमत काढायची आहे, अधिक 3 इकडे येईल म्हणजे 7 वजा 3 बरोबर x. तर x बरोबर उत्तर किती भेटेल मला 4 भेटेल. x बरोबर उत्तर किती भेटेल 4. तर बघा 7मधून 3 गेले किती राहिले 4. तर कोणत्या याची उत्तर तुमचं जे आहे ते किती येत आहे तुमचं 4 येत आहे. ठीक आहे. 8 आणि 3 किती झाले 11 झाले. 11 म्हणजेच किती बरोबर आहे ना. 8 आणि 3 11, 38 आहेत. 11 म्हणजेच किती झाले 2 झाले बरोबर आहे. ठीक आहे. आता कोणत्याचं उत्तर तुमचं 4 येत आहे बघूया. तर 4 आणि 2 6 झाले, हे उत्तर येत नाही. 5 आणि 2 7, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 म्हणजेच किती 3 उत्तर आलं. याचं 7 येते, याचं 2 येते. म्हणजे माझं काहीतरी लिहिताना मी काहीतरी चुकवलं आहे. प्रश्न लिहिताना मी चुकवलं आहे. 11 22 अधिक 12 79 चे 807 अधिक 38 अधिक बरोबर x अधिक 282. तर x बरोबर किती. ठीक आहे 56. काय चुकलं 7 8 56. ठीक आहे. हा गुणाकार एकच आहे सर्व. अधिक 38 आहे. हो सॉरी इथं जे आहे ना इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणजे म्हणून ते आपलं उत्तर चुकत आहे. ठीक आहे. परत आपण बघूया. इथं जे आहे इथं प्लस 38 आहेत, मी गुणाकारात 38 घेत होतो त्यामुळे आपलं उत्तर चुकत आहे. इथं बघा 1279 होते. परत आपण रिपीट करू. इथं 1279 होते. हा 9 आहे म्हणजे कटला, 7 आणि 2 9 कटला राहिला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 बरोबर आहे. म्हणजे याचं डिजिटल सम भेटला आपल्याला 7. कंसाचे आहे म्हणजे कंसाचा गुणाकार गुणेला 807 आहे. म्हणजे 7ने इथं आपल्याला भागायचं आहे म्हणजे 4ने गुणावं लागेल, 4ने भागावं लागेल. अधिक 38, 8 आणि 3 11, 11 म्हणजेच किती झाले रे 2 बरोबर आहे. बरोबर x अधिक 282. ठीक आहे. आता यामध्ये 282 म्हणजेच 8 आणि 2 10, 10 म्हणजेच 1 अधिक 2 म्हणजेच याचं उत्तर झालं 3. ठीक आहे. हा 7 आणि 4 7 चौक 28 1 झाला कटला. 7 8 56, 56 म्हणजे 5 अधिक 6 11, 11 म्हणजेच 2, 2 गुणेला 4 8 झालं. 8 अधिक 2 बरोबर x अधिक 3. आता 8 अधिक 2 10 झाले. 10मधून हा अधिक 3 इकडे आला तर वजा 3 झाला बरोबर x. तर xची किंमत मला किती भेटली 7 भेटली. तर इथंच आपल्या लक्षात येते एक ऑप्शन क्रमांक C आहे. 2 अधिक 5 7 होतात म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. इथं किती येतात 6 येतात म्हणजे हे त्याचं उत्तर नाही. 2 अधिक 5 7, 7 5 12 म्हणजे हे उत्तर 3 येते म्हणजे हे पण त्याचं उत्तर नाही. याचं उत्तर 2 येईल म्हणजे हे पण त्याचं उत्तर नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक C जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. मी इथं गुणाकार लिहिला होता म्हणून माझं ते उत्तर चुकलं. नाही तर शक्यतो ॲन्सर चुकण्याची शक्यता जी आहे खूपच कमी असते. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखी बघणार आहोत. आणखी आपण प्रॅक्टिस करूया आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस याची करायची आहे. एक 7 नंबरचा प्रश्न घेऊया. प्रश्न बघा. तुम्ही पाहिला की हा प्रश्न सोडून देसाल, पण हा प्रश्न बघा मी किती सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करून देतो तुम्हाला.
ठीक आहे, असा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत ए 0.7, बी आहे 0.4, सी आहे 0.5 आणि डी आहे 0.9. ठीक आहे. बघा प्रश्न कसा दिलेला आहे. चौकोटी कंसामध्ये आहे साधा कंस 0.99चा घन वजा 0.01चा घन चौकोटी कंसाच्या बाहेर आहेत गुणिले 0.45 अपॉनमध्ये चौकोटी कंसामध्ये 0.99चा वर्ग अधिक 0.01चा वर्ग अधिक 0.0099 गुणिले 49. डिजिटल सम करूया. याची जर डिजिटल सम केली तर हा 9 कटला, 9चा घन करा, 9चा कितीही गुणाकार केला काही केला 9 कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं डिजिटल सम 9 येते मला माहीत आहे. वजा 1चा किती तुम्ही काय करा, याची डिजिटल सम किती आहे काय, 1चा किती तुम्ही वर्ग करा घन करा उत्तर 1 येते हे मला माहीत आहे. गुणिले 0.45 आहे म्हणजे 4 आणि 5 9 बरोबर आहे. भागेला सेम 9चा वर्ग केला तरी उत्तर येईल 9 अधिक 1चा वर्ग केला तरी उत्तर येईल 1. इथं अधिक 9 आहे म्हणजे हा अधिक 9 जसाच्या तसा. गुणिले 0.4 म्हणजे 9 4 किती झाले 13, 13 म्हणजेच किती रे 4 बरोबर आहे. 13 म्हणजेच किती 4, 4 म्हणजेच 13 म्हणजेच 4. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की बघा हा सिंगल 9 आहे म्हणजे याचं उत्तर 9 आहे. ठीक आहे. आता 9 ने 1 10, 10 अधिक 9 19 झाले. किंवा इथं पुढे वरती सॉल्व करूया. इथं बघा 9 गुणाकारात आहे म्हणजे याचं उत्तर काही पण येईल तर याचं डिजिटल सम किती येईल तुमचं 9 येईल बरोबर आहे. आता इथं काय लक्षात घ्या 9 ने 1 10, 10 अधिक 9, 10 अधिक 9 किती झाले रे 19, 19 म्हणजेच किती 10, 10 म्हणजेच किती 1, 1 गुणिले 4 म्हणजे याचं उत्तर किती येते 4 येते बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात येते खाली छेदामध्ये 4 आहे म्हणजे याला 7ने गुणावं लागेल आणि खाली 7ने भागावं लागेल. आता 4 7 28 झाले हे कटलं. 9ने कोणत्याही संख्येला गुणा त्याचं जे डिजिटल सम येते ते किती येते 9च येते. म्हणजे जे पण आपलं उत्तर येईल त्याचं उत्तर जे असेल डिजिटल सम जे असेल ते 9 असेल. इथं सिंगल डिजिट नंबर आहेत, पॉईंट आहेत, पॉईंटचं काही घेणं नाही डिजिटल सममध्ये. तर 0.7 म्हणजे याचा डिजिटल सम आहे 7, याचं डिजिटल सम आहे 4, याचं डिजिटल सम आहे 5 आणि याचं डिजिटल सम आहे 9. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे 0.9 हे तुमचं त्याचं राईट ॲन्सर आहे 0.9. तर बघा हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं तर हे कॅल्क्युलेशन करणं खूप कठीण जाते आणि असे प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडून देता. तुम्हाला येत नाही अशा पद्धतीनुसार तुम्ही याचा घन करणार. 99चा कधी घन करायचा वजा 0.01चा कधी घन करायचा गुन्हेला परत 0.45 करायचे. इथं पण हे आहे तर याच्यामध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला लावूनसुद्धा तुम्ही हे सॉल्व करू शकता. आणि इथं तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बीचा फॉर्म्युला लावूनसुद्धा सॉल्व करू शकता. पण त्यानेसुद्धा आणखी वेळ लागेल कारण गुन्हेला 0.49 आहेत गुन्हेला 0.45 आहे. पण डिजिटल समनं जर तुम्ही सॉल्व केलं तर खूप सोप्या पद्धतीनुसार तुम्ही हे सॉल्व करू शकता. पुढचं एक्झाम्पल बघूया. जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा 8 नंबरचा प्रश्न आहे. महिरपी कंस आहे 56 गुणिले 5 वजा 10चे 20 अधिक 2 गुणिले 10 वजा चौकोटी कंसामध्ये 45 भागेला 9 आहे अधिक 56 भागेला 8 आहे वजा 3/3 गुणिले 7 आहे अधिक 5/36 आहेत. हा कंस पूर्ण आहे, हा कंस पूर्ण आहे. याचं उत्तर काय असेल हे आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन आहेत 70 71 72 73 प्लस 70, बी आहे -71, सी आहे 72 आणि डी आहे -73. -73. पूर्ण प्रश्न सर्वांना दिसत आहे का हे गरजेचं आहे. इथं बघा शेवटचं दिसत नाही आहे तुम्हाला. हे किती आहे
536 आहेत. ठीक आहे. आणि याच्या पुढे काही नाही आहे, चौकोनी कंस आहे. बरोबर. आणि हा मैरपी कंससुद्धा इथं पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. 56 गुणिले 5 वजा 10चे 20 अधिक 2 गुणिले 10 वजा चौकटी कंसामध्ये 45 भागेला 9 अधिक 56 भागेला 8 वजा 3 गुणिले 7 अधिक साध्या कंसामध्ये 536 कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण आणि मैरपी कंस पूर्ण. डिजिटल समनुसार सॉल्व करूया. तर इथं बघा 5 अधिक 6 होतात 11. 11 म्हणजेच किती रे 2 आणि 2 गुणिले 5 म्हणजेच 10. मग 10 म्हणजेच किती 1 वजा चे म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे म्हणजे 1 गुणिले 2 किती होतील 2 अधिक इथं 2 आणि इथला 1 म्हणजे याचं उत्तर किती येईल 2 वजा हा +2 -2 कटला. ठीक आहे. इथं वजा 9ने 45ला भागलं 9 5 45 म्हणजे डिजिटल सम 5च आहे. 8ने 56ला भागलं उत्तर आलं 7 वजा 3 7 21 21 म्हणजेच किती रे 3 अधिक इथं बघा 3 आणि 6ची बेरीज जर केली तर 9 येते. 9ने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं डिजिटल सम 9च येईल. ठीक आहे. म्हणजे हे झालं आपलं इथं आता क्लिअर आहे ना. अधिक 9 हा आपला कंस. ठीक आहे. आता हा 1 वजा आला 1 वजा इथं बघा 5 अधिक 7 झाले 12 12 वजा 3 अधिक 9 आहे ना. पुढे सॉल्व करूया. हा मैरपी कंस 1 वजा 12तून 3 गेले किती राहिले रे 9 राहिले आहे ना. 9 अधिक 9 किती झाले 18 18 म्हणजेच किती झाले 9 बरोबर आहे. म्हणजे हे काय येऊ राहिलं 1 वजा 9 म्हणजे याचं उत्तर येईल वजा 8. मग कोणत्या याचं उत्तर तुमचं वजा 8 येते तर इथं तुमच्या लक्षात येते 7 आणि 1 8 आणि पुढे मायनस चिन्ह आहे म्हणजे याचं डिजिटल सम तुमचं वजा 8 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे तुमचा राईट आन्सर असणार आहे. याचं उत्तर तुमचं डिजिटल सम 7 येईल, याचं 9 येईल, याचं -1 येईल. म्हणजे हे तिन्ही उत्तर त्याचे नाही आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. एक एक स्टेप व्यवस्थित जसं आणि या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये बोर्डमॉस लावायला विसरू नका. डिजिटल सम जरी आहे तरी गणिताच्या रूपानुसारच आपल्याला सॉल्व करावं लागेल. बोर्डमॉस जो रूल आहे तो रूल तुम्हाला लावावा लागेल. म्हणजे पहिले ब्रॅकेट सोडावं लागेल, ऑफ म्हणजे चाचीचे सोडावं लागतील, नंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार करावा लागेल, नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करावा लागेल, नंतर बेरीज आणि वजाबाकी करावं लागेल. इथं शेवटी जी आहे पहिले बेरीज केली काय आणि वजाबाकी केली काय काही फरक पडत नाही. पण चिन्हांची तुमची लक्ष असलं पाहिजे, चिन्हांवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 9 नंबरचा. हा पण प्रश्न मोठा आहे पण जेवढा मोठा प्रश्न तेवढं डिजिटल समनुसार आपण इझिली सॉल्व करू शकतो. 9 नंबरचा प्रश्न बघा कसा आहे. मैरपी कंस 25 गुणिले 25 वजा 24 गुणिले 24 अधिक 6 गुणिले 6 अधिक चौकोटी कंसामध्ये 50 गुणिले 10 वजा 550 वजा साध्या कंसामध्ये 25 गुणिले 5 अधिक 22 गुणिले 2 साधा कंस पूर्ण चौकोटी कंस पूर्ण आणि मैरपी कंस पूर्ण याचं उत्तर किती असेल. ऑप्शन आहेत. ए ऑप्शन आहे 160, बी ऑप्शन आहे 165, सी ऑप्शन आहे 166 आणि डी ऑप्शन आहे 163. बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा सॉल्व करायचा आहे. प्रश्न दिसायला खूप मोठा आहे पण प्रश्न डिजिटल समनुसार तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. इथं 25 गुणिले 25 आहेत म्हणजे 2 अधिक 5 7 म्हणजे 7 गुणिले 7 49 49 म्हणजेच किती रे 9 4 13 13 म्हणजे 4
वजा 4 आणि 2 6, 6 गुणिला 6 किती होतील 36, 36 म्हणजेच किती 9, अधिक परत 6 गुणिला 6 किती 36 म्हणजेच हे +9, म्हणजे -9 अधिक 9 झाला 0, अधिक चौकोटी कंसामध्ये 50 गुणिला 10 म्हणजे 5 गुणिला 1 5, वजा हे परत 5 चे 50 म्हणजे याचा डिजिटल सम 5, 5 5 25 म्हणजेच हे किती उत्तर येईल 7, वजा साध्या कंसामध्ये आहे परत 25 गुणिला 5, 5 आणि 2 7, 7 5 35, 35 म्हणजेच किती 8, अधिक 2 गुणिला 2 आणि 2 4 झाले, 4 गुणिला 2 किती झाले 8 परत, ठीक आहे. बघा पुढे काय होईल, तर हा 4 आहे जसाच तसा, अधिक 5 वजा 2 किती झाले वजा 2 झाले, वजा 8 अधिक 8 16 झाले, 16 म्हणजेच किती रे 7, आणि वजाने 7ला गुणलं म्हणजे हे झालं -7, ठीक आहे. आता याला बघा कसं सॉल्व करता येईल, तर 4 अधिक -2 वजा 7 किती झाले -9 झाले, अधिक -9 -9 म्हणजे हे 4 - 9 होतील, मग 4मधून जर 9 काढले तर -6 तुमचं उत्तर येते, म्हणजे ऑप्शनमध्ये कुठेही -6 नाही आहे, तर 9मधून 6 केले तर तुमचं डिजिटल सम 3 येईल, म्हणजे ज्याचं डिजिटल सम तुमचं 3 आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. तर बघा कोणत्याचं उत्तर 6 आणि 1 7 येतात म्हणजे हे तुमचं उत्तर नाही, 6 आणि 5 11 आणि 1 12, 12 म्हणजेच 3 म्हणजे हे तुमचं उत्तर आहे, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, 13 म्हणजे 4 म्हणजे हे तुमचं उत्तर नाही, आणि 6 आणि 3 9 कटला याचा डिजिटल सम 1 येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं त्याचं राईट आन्सर असणार आहे. बघा केवढं मोठं कॅल्क्युलेशन होतं, पण तुम्ही खूप सोप्या पद्धतीनुसार त्याला सॉल्व केलेलं आहे, खूप सोप्या पद्धतीनुसार त्याला सॉल्व केलेलं आहे. काही चुकलं का माझं, कुठं चुकतं आहे माझं, काय चुकतं आहे, -2 वजा 7 किती झाले 9, 4मधून 9 गेले 5 राहिले, बरोबर आहे, 4मधून 9 गेले इथं -5 आले, ठीक आहे, म्हणजे याचं जे डिजिटल सम भेटेल ते किती भेटेल 4 भेटेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे तुमचा राईट आन्सर आहे, बी नसणार, कारण 4मधून 9 गेले 5 राहतील, मी किती लिहिले होते 3 लिहिले होते ना, त्याच्यामुळे 4मधून 9 गेले मी किती लिहिले होते 6 लिहिले होते, त्याच्यामुळे माझं उत्तर हे चुकलं. मग 4 वजा 9 म्हणजे -5, मग वजा तर कुठल्याही ऑप्शनमध्ये नाही आहे, तर मग 9मधून 5 काढले 4 उत्तर येईल, म्हणजे 6 6 12 आणि 1 13, 13 म्हणजे 4, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे 166 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. कधी कधी मिस्टेक होऊ शकते, असं काही नाही आहे, मी पण मनुष्य आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. पुढचा प्रश्न बघूया. दहा नंबरचा प्रश्न काय म्हणतात, 10 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, जर ए बरोबर 102 आहे, जर ए बरोबर 102 आहे, तर ए कंसाच्या बाहेर कंसाच्या आतमध्ये ए वर्ग वजा 3a अधिक 3 बरोबर याचं उत्तर काय असेल हे विचारलेलं आहे. 10 10 101 ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे 10 10 101, दुसरा ऑप्शन आहे 1 4 0 2 1 2 3 4 2, तिसरा ऑप्शन आहे 5 वेळेस 9 2 1 2 3 4 5 वेळेस 9 2, आणि चौथा ऑप्शन आहे 10 30 302, 10 30 302. कसं सॉल्व करायचं बघा, सेम आपली डिजिटल पद्धत आहे. एची किंमत 102 दिलेली आहे, याचं जर डिजिटल सम काढलं तर 2 ने 3 होतात, ठीक आहे, म्हणजे जिथं ए आहे त्याच्या ठिकाणी 3 टाका. तर ए आहे, एच्या ठिकाणी 3 टाकला, कंसात ए आहे म्हणजेच 3चा वर्ग वजा 3 गुणेला एच्या ठिकाणी 3 अधिक 3, ठीक आहे, बरोबर हा 3 जसाच्या तसा 3चा वर्ग केला तर 9 वजा 3 गुणेला 3 9 अधिक 3, बरोबर +9 -9 0 झाला, म्हणजेच 3 गुणेला 3 राहिला फक्त, कारण इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे,
तर 3 गुणिले 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आहेत याचं डिजिटल रूट जे आहे ते 9 येईल. तर कोणत्या याचं उत्तर 9 येते? 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4 म्हणजे याचं डिजिटल सम 4 येते, म्हणजे हे उत्तर नाही आहे. 2 अधिक 1 3 म्हणजे याचं पण डिजिटल सम 3 येते, हे पण उत्तर नाही आहे. इथं बघा हे 9 कटला 9 कटला 9 कटला 9 कटला म्हणजे याचं उत्तर 2 आहे, हे पण नाही आहे. इथं बघा 2 अधिक 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 म्हणजे याचं डिजिटल सम 9 येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं राईट ॲन्सर त्याचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार तुम्ही डिजिटल समनुसार कोणतंही उदाहरण कॅल्क्युलेशन जे आहे ते सोप्या पद्धतीनुसार तुम्ही सॉल्व करू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अकरा नंबरचा प्रश्न बघूया. ₹11,500 20% दराने एका वर्षाचे तिमाही चक्रवाढ व्याज किती? तिमाही चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन आहे 54, 67.9829, 54, 67.9829. बी ऑप्शन आहे 97, 99.8929. सी ऑप्शन आहे 18,344.5321. चौथा ऑप्शन आहे 2478.321.875. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येते की 3 महिन्याचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. 3 महिन्याचं जे आहे चक्रवाढ व्याज तुम्हाला काढायचं आहे. 2478.321 असं आहे ते. हे 2478.321.875 आहे. ठीक आहे. ₹11,500 20% दराने एका वर्षाचे 3 माही चक्रवाढ व्याज किती? आता 3 माही आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे जो दर आहे त्याला 4ने भागावं लागेल आणि जे वर्ष आहेत त्याला 4ने गुणावं लागेल. म्हणजे दर जो भेटेल तो तुम्हाला 5% भेटेल आणि वर्ष जे आहेत मुदत जे आहे ते तुम्हाला 4 भेटेल. कारण एका वर्ष गुणिला 4 म्हणजे 4. 3 माही आहे. 6 माही जर असेल तर आपण काय करतो 2ने भागतो दराला आणि 2ने गुणतो आपल्याला कशाला? आपल्या या वर्षाला. ठीक आहे. तर 11,500 आहेत. तर 11,500 गुणेला, ठीक आहे, आता दर तुमचा किती झाला? 5 म्हणजे 105 बरोबर आहे, भागेला किती आहेत? 100. ठीक आहे. वजा याचा जो राहील हा याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतला, याचं किती आहे? घात 4 वजा 1 हे तुमचं उत्तर असेल. कारण चक्रवाढ व्याज काढण्यासाठी यामधून वजा 1 तुम्हाला करावा लागतो. तर इथं जर पाहायला गेलं तर 5 अधिक 1 6 आणि 1 7 गुणेला 5 अधिक 1 किती झाले? 6 झाले. किंवा याला जर हे 2 शून्य काढून टाकले तर ठीक आहे 6चा घात 4 वजा 1. ठीक आहे. आता 6चा घात 4 म्हणजे 6चा किती घात करा तुम्ही? 6 6 36 आहे ना. 36 म्हणजेच किती रे? 9. 9चा वर्ग होईल. 9चा वर्ग म्हणजेच 9चा जर वर्ग केला तरीसुद्धा उत्तर 9च येईल. म्हणजे 6चा चौथा घात केला तरी त्याचं जे रूट आहे ते 9 येईल. 9 वजा 1 किती झाले? 8 झाले. म्हणजे 7 गुणिले 8 7 8 56 होतात. आणि 56 म्हणजे 6 आणि 5 11 11 म्हणजे 2. म्हणजे त्याचं डिजिटल सम 2 असेल ते तुमचं उत्तर असेल. बघूया. हा 9 कटला, हा 9 कटला, त्याच्यामध्ये 5 आणि 4 9 कटला, त्याच्यानंतर 7 आणि 2 9 कटला,
मग 8 अधिक 6 14, 14 म्हणजेच किती झाले 5, म्हणजे याचं डिजिटल सम 5 येते, म्हणजे हे उत्तर त्याचं नाही आहे. हा 9 कटला, हा 9 कटला, हा 9 कटला, हा 9 कटला, 7 आणि 2 9 कटला, हा 9 कटला, राहिला 8, म्हणजे हे पण उत्तर त्याचं नाही आहे. सरळ सरळ बघा, 8 अधिक 1 9 झाला, 5 आणि 4 9 झाला, 4 आणि 3 7 आणि 2 9 झाला, 3 आणि 1 4, म्हणजे हे पण उत्तर त्याचं नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं राईट आन्सर आहे. पुढे पाहण्याची काही गरजच नाही आहे. ठीक आहे, बघा काय होते. हा 7 अधिक 2 9 झाला, 8 अधिक 1 9 झाला, पुढे काय आहे. ठीक आहे, नाही होत. 2 अधिक 4 किती झाले 6, 6 आणि 3 9 झाला, हा कटला. पुढे 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 म्हणजेच उत्तर किती 2, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. ठीक आहे, आता हेच कॅल्क्युलेशन करायला तुमची वाट लागली असती, पण डिजिटल समनुसार 3 माही चक्रवाढ व्याज पण काढणं जाणं एकदम सोपं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार तुम्ही डिजिटल समचा वापर करून उदाहरणं सोडवायची आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. आता बऱ्यापैकी तुमची मी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. ठीक आहे, अजून काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला काही अडचण यायला नको. ठीक आहे, तर बघा 12 नंबरचा एक प्रश्न घेऊया. एक दुकानदार अठरा टक्के, 15% आणि 10%ची क्रमिक सूट देऊन एक वस्तू 564.57 रुपयामध्ये विकतो. जर तो 30% एकटी सूट देऊन जर तो 30% एकल सूट देऊन ती वस्तू विकतो, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. विक्री किंमत किती. ठीक आहे, ऑप्शन आहे 595 रुपये, बी ऑप्शन आहे 630 रुपये, सी ऑप्शन आहे 588 रुपये आणि डी जे आहे ते 665 रुपये. ठीक आहे, चला बघूया कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. ठीक आहे, तर एक दुकानदार 18%, 15% आणि 10%ची क्रमिक सूट देऊन एक वस्तू 564.27 रुपयामध्ये विकतो. जर तो 30% एकल सूट देऊन ती वस्तू विकतो तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. तर 564.57 रुपयाला ती वस्तू तो विकतो, गुन्हेला 18% सूट आहे म्हणजे 1/100मधून जर 18 काढले तर किती राहिले 82, गुन्हेला इथं 1/15 जर काढले तर राहिले 85, गुन्हेला 1/ हे किती झाले 9 आणि तो एकल सूट किती दिलं 30 म्हणजेच हे झाले 70. बरोबर आहे.
हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं की तुमची वाट लागून जाईल, कारण 82ने भागायचं आहे, 85ने, 90ने, आणि इथं हे तुम्हाला हा पॉईंटमध्ये आहे. तर इथंसुद्धा डिजिटल पद्धतचा वापर तुम्हाला करता येईल. इथं बघा 5 आणि 4 9 झाला, बरोबर आहे. 5 अधिक 6 11, 11 म्हणजे 2, 2 गुणेला 7, ठीक आहे. 2 आणि 7 याचा गुणाकार किती येईल? 9 येईल. आता इथं तुमच्या लक्षात येते की खाली तुम्ही काही करा, इथं तुमचं तोंडी उत्तर निघते. इथं याचं डिजिटल सम किती आहे? 1 येते, गुन्हेला याचं किती येते? 8 5 13 म्हणजे 4 येते. इथं किती येते? 9 येते. आणि याचं डिजिटल सम किती येते? 9 7 येते, बरोबर आहे. आता 4 असेल तर तुम्ही 7ने गुणणार, 7ने हे करणार. 9 असेल तर काही नाही, 9ने सरळ सरळ भागावं लागेल. तर यामध्ये लक्षात घ्या, वरती काय आला? 9 आला. 9ने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं डिजिटल सम किती येते? 9 येते. म्हणजे याचं उत्तर जे भेटेल ते 9च येईल. आणि खाली जे ऑप्शन आहेत त्याला आपण काय करू? 1 करणार आहोत. म्हणजे आपलं याचं सरळ सरळ उत्तर किती येईल? 9 येईल. तर कुठल्या याचं उत्तर 9 येते? तर हा 9 कटला 5 आणि 5 10 म्हणजे 1, म्हणजे हे त्याचं उत्तर नाही. 6 आणि 3 9 म्हणजे हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. 8 आणि 8 16, 16 अधिक 5 21, 21 म्हणजेच 3, हे उत्तर त्याचं नाही. 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17 म्हणजेच 8, हे तुझं सुद्धा त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे, ठीक आहे. तर अशा सोप्या पद्धतीनुसार आपण हे उदाहरणं सॉल्व करू शकतो, ठीक आहे. तर इझिली हे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतात. तेरा नंबरचा एक प्रश्न घेऊया. $358 अधिक 7,823 अधिक 234 अधिक 24,782 अधिक 3,787 ची सरासरी किती? आता सरासरी सर्वांना येते. सरासरीचं उदाहरण आपण डिजिटल पद्धतीनुसार सॉल्व करणार आहोत. ऑप्शन आहेत 36,984, बी ऑप्शन आहे 39,680, सी ऑप्शन आहे 72,682 आणि डी ऑप्शन आहे 73,96.80, ठीक आहे. तर बघा, सरासरी आहे. किती संख्या आहेत? सरासरी म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. 1 2 3 4 5 संख्या आहेत, म्हणजे या सर्व संख्यांना 5ने भागावं लागेल. आता 5ने जर भागायचं असेल तर डिजिटल रेटमध्ये 2ने गुणावं लागेल, 2ने भागावं लागेल. आता या सगळ्यांची डिजिटल सम करूया. 3 अधिक 5 8, 8 आणि 8 16, 16 म्हणजेच किती झाले? 7 अधिक, इथं बघा 7 आणि 2 9 कटला, 8 आणि 3 11, 11 म्हणजेच किती? 2 अधिक 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 झाले, अधिक हा 7 आणि 2 9 कटला, 8 आणि 2 10 म्हणजेच 1, 1 अधिक 4 म्हणजेच 5, अधिक 7 आणि 3 10, 10 म्हणजेच 1, 1 अधिक 8 9 झाला, म्हणजे राहिला इथं 7. आता ठीक आहे, याची बेरीज करूया. 7 आणि 2 9, 9 9 18 म्हणजेच 9, 9 5 14, 14 म्हणजे किती रे? 5 आहे ना. आणि 5 अधिक 7 किती झाले? 12, 12 म्हणजेच 3, म्हणजेच 3 गुणेला 2 6 हे तुमचं उत्तर असेल. आता बघा ऑप्शनमध्ये कुठल्या याचं डिजिटल सम 6 येते. हा 9 कटला, 6 आणि 3 9 कटला, 8 आणि 4 12, 12 म्हणजेच 3, म्हणजे हे उत्तर नाही आहे. हा 9 कटला, 6 आणि 3 9 कटला, म्हणजे याचं उत्तर येते 8, हे उत्तर नाही आहे. हे 7 आणि 2 9 झाला कटला, 8 आणि 2 10 म्हणजे 1, 1 अधिक 6 म्हणजे 7, हे उत्तर नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर असेल. बघा 9 कटला, 6 आणि 3 9 कटला, 7 आणि 8 15, 15 म्हणजे 6, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं उत्तर आहे. आता बघा एवढ्या संख्यांची बेरीज करून त्याला 5ने भागणं, म्हणजे याला बेरीज करायला पण वेळ लागला असता आणि 5ने भागायला अजून वेळ लागला असता. सरासरी तुम्ही काढली असती, पण या डिजिटल समच्या पद्धतीनुसार
तुम्हाला ते करणं खूप सोपं झालं. म्हणजे तुमचं परफेक्ट ॲन्सर पण तुम्हाला भेटलं आणि तुमचं जे उत्तर आहे ते तुमचं ॲक्युरेट आहे हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं. ठीक आहे. पण जर इथं 6 आलं असतं, इथं 6 आलं असतं तर तुम्हाला हे सांगणं कठीण असतं. मग इथं तुम्हाला हे उत्तर सॉल्व करता आलं असतं का? नाही. जेव्हा तुमची ऑप्शनमध्ये डिजिटल सम सारखी येऊ राहिले एकपेक्षा 2 ऑप्शनची, तर तिथं तुम्हाला डिजिटल समचा पद्धतचा वापर करता येणार नाही आहे. तर ह्या टॉपिक खूप सोपा आहे आणि हा टॉपिक कोणीही मराठीमध्ये आतापर्यंत जे आपले रेग्युलर लेक्चर असतात, फ्रीचे लेक्चर असतात, त्यामध्ये कोणीही शिकवलेला नाही आहे. फक्त ओनली वन निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलनं म्हणजेच दिनेश सर म्हणजेच मी हा टॉपिक तुमचा शिकवलेला आहे, तुम्हाला शिकवलेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने तुमची याची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. तर या टॉपिकची चांगली प्रॅक्टिस करा. 2-3 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देतो, त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ठीक आहे. बघूया सॉल्व करसाल तर करा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, ऑप्शनसुद्धा लिहून देतो. सॉल्व करसाल तर जगसाल, कारण मॅथ्स जो आहे हा सॉल्वशिवाय वही पेन घेऊन बसल्याशिवाय, नोटबुक आणि पेन घेऊन बसल्याशिवाय, प्रॅक्टिस केल्याशिवाय मॅथ्स तुमचं क्लिअर होणार नाही आहे. आणि मॅथ्स आलं म्हणजे रिझनिंग सोपं जाते आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत फिजिक्सचे न्यूमेरिकल्स असतील किंवा काही गोष्टी असतील ते तुमच्या इझी होऊन जातात. तर 13 नंबरचा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. आता 14 नंबरचं एक्झाम्पल बघा. महिरपी कंसामध्ये आहे 73 गुणेला 7 अधिक 242 भागेला 2 वजा 3430 भागेला 7 अधिक चौकटी कंसामध्ये आहेत 52 वजा 13/4 अधिक 65 भागेला 5 अधिक 59 अधिक, आता इकडे घेतो कारण तुम्हाला दिसणार नाही, साध्या कंसामध्ये आहे 26 अधिक 7/4 वजा 150 भागेला 2 पूर्ण. ठीक आहे. महिरपी कंस पूर्ण. याचं उत्तर काढायचं आहे. ऑप्शन आहे ए 193, बी आहे 182, सी आहे 183 आणि डी आहे 200. ठीक आहे. तर 15 नंबरचा प्रश्न. चौकोटी कंसामध्ये 2.5 गुणेला 3 वजा 3.3 भागेला 3 अधिक 5.45 वजा 22.5 भागेला 2.5 अधिक 3.65 गुणेला 2 वजा 4.45 गुणेला 2. याचं उत्तर सॉल्व करायचं आहे. ऑप्शन आहे ए 3.45, बी ऑप्शन आहे 4.45, सी ऑप्शन आहे 5.45 आणि डी ऑप्शन आहे 4.55. हे दुसरं एक्झाम्पल आहे. 16 नंबरचं एक्झाम्पल. कंसामध्ये आहे 4.6 अधिक 3.1 याचा वर्ग वजा 4.6 वजा 3.1 याचा वर्ग. याचं उत्तर किती? ऑप्शन आहे 57.4, बी ऑप्शन आहे 58.86, सी ऑप्शन आहे 53.32 आणि डी ऑप्शन आहे 54.68. ठीक आहे. हा प्रश्न सॉल्व करा. एक 17 नंबरचा आपण घेऊन टाका, दिसतंय ना सर्वांना पण. ठीक आहे. ऑप्शन आपण पुढे लिहूया. 18,700 रुपयाचे 18,700 रुपयाचे 9% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? डिजिटल रूटनुसार पद्धत सॉल्व करायचा आहे. 6 महिने आहे, नॉर्मल व्याज आहे. ऑप्शन आहे ए 55 17.0423, बी ऑप्शन आहे 24 31.941, सी ऑप्शन आहे 10 20.320 आणि डी ऑप्शन आहे
1683.219. ठीक आहे. तर किती आहेत? 14, 15, 16, 17 4च प्रश्न आहेत. हे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. प्रश्न सर्वांना दिसत असतील, ऑप्शन दिसत असतील, दिसू राहिले. सर्वांनी हे प्रश्न सॉल्व करा आणि त्याचे जे ऑप्शन आहेत, त्याचे जे ॲन्सर आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपला जो डिजिटल सम आहे किंवा डिजी सम आपण त्याला म्हणतो, हा टॉपिक हे लेक्चर कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्ससाठी अत्यंत महत्त्वाचं लेक्चर मी आज तुमचं क्लिअर करून दिलेलं आहे. उद्या आपण जो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक बाकी होता अल्जेब्राचा, तो आपण बघणार आहोत. तो सुद्धा पाहायला आहे आणि हे जो टॉपिक्स आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करून क्लिअर करायचं आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर आवडत असेल तरच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.